नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत पास्त्यापासून तयार होणारा एक क्रिस्पी कुरकुरीत असा पदार्थ। पास्त्यापासून तयार होणारा हा युनिक पदार्थ जर तुम्ही घरी बनवून ठेवलात तर मुलं बाहेरचे कुरकुरे चिप्सही विसरून जातील। चला अगदी झटपट असं होणाऱ्या ह्या क्रिस्पी कुरकुरीत पास्त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात। अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये हा तयार होतो। चला यासाठी इथे मी 2 पास्त्याचे पॅकेट्स आणले होते, त्यातला मी पास्ता काढून घेते। आता तुम्ही असं पॅकेटमधला पास्ताही वापरू शकता किंवा लूज जो साध्या पेपर बॅगमध्ये पास्ता भेटतो तोही वापरू शकता आणि त्याचा कोणताही शेप असेल तरी चालेल, असं काही नाही की याच शेपचा हवाय, कोणत्याही शेपचा पास्ता तुम्ही वापरू शकता। चला यासाठी सगळ्यात आधी मी इथे पाणी गरम करायला ठेवले। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि त्यामध्ये घालायचं हा पास्ता। पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे आपल्या ह्या मॅक्रोनीला छानपैकी टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून पाण्यामध्ये मीठ घाला। तेल वगैरे घालायची काहीही गरज नाहीये। 1-2 मिनिटं पास्ता फक्त आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हा ओव्हरकुक होऊन द्यायचा नाही। अगदी खूप सॉफ्ट झाला तर त्याचं जे क्रिस्पीनेस आहे तो अगदी परफेक्ट असा येणार नाही। चला अगदी परफेक्ट असं मी ह्याला फक्त 5 मिनिटं शिजवून घेतलाय। आता हा 5 मिनिटं शिजला की याला लगेच स्ट्रेन करून घेऊयात। संपूर्णपणे मी ह्याला निथळून घेतलाय। आता निथळून एका ताटलीवरती काढून घ्यायचा आणि थोडासा थंड होऊन द्यायचा। आता पास्ता इथे आपला छानपैकी थंड होतोय, तोपर्यंत आपण ह्यासाठी एक चटपटीत असा मसाला तयार करून घ्या, तो की आपण वरून पास्त्याला कोटिंगसाठी वापरणार आहोत। चला सगळ्यात आधी वाटीमध्ये 1 चमचा मीठ घेतलंय, त्यामध्ये घालायचं एक अर्धा चमचा लाल तिखट आणि अगदी अर्धा चमचा चाट मसाला। आता तुम्ही या ठिकाणी चिली फ्लेक्स किंवा पास्ता मसाला, मॅगी मसाला हेही मसाले वापरू शकतात, पण तुम्ही हे अगदी देसी स्टाईलने करते त्यामुळे मी फक्त तिखट आणि चाट मसाला घेतलाय। तुम्हाला थोडंसं जर ह्याला मॉडर्न टच द्यायचं असेल तर तुम्ही आवर्जून यामध्ये पास्ता मसाला, मॅगी मसाला घालू शकता। चला आता मसाला तयार झालाय। आता पास्त्यावरती कॉर्नफ्लॉवर घालून घेऊयात। सुरुवातीला मी 3 ते 4 चमचे घालून घेतले, त्यानंतर मीठ घालून घ्यायचं, हाताने छानपैकी त्याला चोळून घ्यायचं। परत एकदा जर गरज वाटत असेल तर परत थोडासा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं। फक्त लक्षात ठेवा कॉर्नफ्लॉवरचं संपूर्ण कोटिंग आपल्या ह्या पास्त्याला झालं पाहिजे। एकही पास्ता आपला कॉर्नफ्लॉवरच्या कोटिंगशिवाय राहता कामा नये, तेव्हाच आपला हा पास्ता अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा होणार आहे। चला सगळं कोटिंग छान झाले। तेल मी इथे छान कडकडीत असं गरम करून घेतलंय। आता यामध्ये हा पास्ता घालायचा आणि तळून घ्यायचा। आता सुरुवातीला गॅस अगदी फुल ठेवायचा, तेल छान गरम होईपर्यंत। तेल छान गरम झालं की पास्ता घालून गॅस लगेच लो करायचा आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा पास्ता चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। फक्त ह्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे, त्यामुळे अगदी लो गॅसवरती तळा, म्हणजे कलरही चेंज होणार नाही आणि पास्ता चांगला क्रिस्पी कुरकुरीत असा होऊन जाईल। जर पास्ता तळायला कमी पडला तर तो अगदी लूज असा राहील, पाहिजे एवढा क्रिस्पी कुरकुरीत होणार नाही। आणि हा पास्ता तुम्ही आरामात महिनाभर सुद्धा असा स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे अगदी एकदाच जास्तीचा बनवून तुम्ही आरामात घरामध्ये स्टोअर करून ठेवा डब्यामध्ये। जेव्हा कधी मुलांना खायचं त्यावेळेला तुम्ही ते काढून खायला देऊ शकता। चला आता एक बॅच तळून झाली आहे। परफेक्ट तळायला गेलाय की नाही हे कसं ओळखायचं? एखादा पास्ता घेऊन फक्त एकदा चेक करायचा, बोटाने अगदी क्रिस्पी असा तुटला जात असेल तर समजायचं व्यवस्थित तळला गेलाय। जर नसेल तळला गेला तर 2 मिनिटं अजून तळून घ्या। चला दुसरी बॅच देखील मी अशीच तळून घेते। आता ताटलीमध्ये राहिलेला संपूर्ण पास्ता मी यामध्ये घालून घेतलाय। फक्त जो डिशमध्ये खाली कॉर्नफ्लॉवर राहिलं होतं ते मी याच्यामध्ये जाऊन दिलं नाहीये। चला आता दुसरी देखील बॅच अशीच मी क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घेतली आहे, फक्त कलर जास्त चेंज होऊन दिला नाही। तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र असा मी हा पास्ता काढून घेतलाय। चला आता हे छानपैकी पास्ता आपला तळून झालाय। आता याला वरून छान कोटिंग करून घ्यायचंय, त्याआधी मी तुम्हाला तोडून दाखवते। अगदी बोटाने दाबता क्षणी एखादा पापड जसा तुटेल तसा क्रिस्पी असा हा तुटतो। चला आता वरून हे आपलं सिझनिंग जे केलं होतं ते घालून घेऊयात। अतिशय चटपटीत असं हे सिझनिंग आपलं तयार झालंय आणि त्यामुळे या पास्त्याला अतिशय टेस्टी अशी चव येते। नेहमी पास्त्याची एकच रेसिपी करून खाण्यापेक्षा अशा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप जास्त हा पास्ता आवडेल। चला हे छानपैकी मी सगळं कोटिंग करून घेतलंय। आता याला मी सर्व करून घेते। फक्त कोटिंग करताना हाताने छानपैकी मिक्स करत करत करा, म्हणजे सगळा मसाला छान प्रत्येक पास्त्यावरती व्यवस्थितपणे कोट होईल, म्हणजे प्रत्येक बाईट खाताना त्याचा आपल्याला फ्लेवरही भेटेल। अतिशय टेस्टी असा हा तयार झाला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर असा दिसतोय। तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता, दुपारच्या खाऊसाठी देऊ शकता। विकतचे बाहेरचे पदार्थ तळलेले आणून देण्यापेक्षा हा घरच्या घरी होणारा झटपट असा पास्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। चला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा। चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईबही करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि इंस्टाग्रामवरती शुभज्योत रेसिपीज या आपल्या चॅनलला फॉलो करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत। धन्यवाद।